ज्ञानाचं जे स्वरूप आहे, याविषयी मी आपणाबरोबर बोलणार आहे आता. वास्तविक भाषा विज्ञान जे आहे, हे भाषा विज्ञान याची सुरुवातच 19व्या शतकाच्या मध्यामध्ये होते. 20व्या शतकाच्या, 19व्या पण नाहीये, 20व्या शतकाच्या मध्यामध्ये सुरू होते. पाठीमागे असं नाही की भाषा अभ्यासलीच गेली नाही, शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासलीच गेली नाही, असं होत नाही. 19व्या शतकामध्ये काही गोष्टी आणि 20व्या शतकामध्ये काही गोष्टी ज्या मांडण्यात आल्या, त्या मांडल्यामुळे भाषा विज्ञानाच्या अभ्यासामध्ये जे वेगवेगळे प्रवाह, जे वेगवेगळे संकल्पना ज्या आल्या, त्या जर आपण समजून घेतल्यात, तर आपण भाषा व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकतो. वास्तविक भाषा ही आपल्यापैकी कोणालाही अपरिचित अशी गोष्ट नाही. कारण कोणतेही विशेष असे प्रयत्न न करता आपण फक्त परिसराच्या संपर्कामध्ये राहून आपली पहिली भाषा जी आहे, जिला आपण मातृभाषा म्हणतो, वी कॉल इट मदर टंग, हां, ही भाषा आपण अवगत करतो. भाषा अशी अवगत करतो की याला कोणत्याही पद्धतीचं औपचारिक शिक्षण न घेता, औपचारिक प्रशिक्षण न घेता आपण भाषा अवगत करू शकतो. आणि ती चपलकपणे, अगदी सहजपणे आपले सामाजिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी, यशस्वीरित्या सामाजिक व्यवहार तडीस नेण्यासाठी आपण काय करतो, या भाषेचा वापर करत राहतो. त्यामुळे भाषा ही जी बाब आहे, ही जी गोष्ट आहे, ही आपणास नवीन नाही. भाषा आपण वापरतो. परंतु ही भाषा अवगत कशी होते बरं? मग भाषा आणि आपण यांचा संबंध कसा येतो? भाषा आणि समाज यांचा संबंध कसा येतो? मग समाज भाषा विज्ञान हे काय असतं? किंवा भाषा विज्ञान, भाषाशास्त्र ही गोष्ट काय आहे बरं? भाषाशास्त्र म्हणजे भाषेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला सखोल अभ्यास ज्यामध्ये केला जातो, त्याला आपण भाषाशास्त्र म्हणतो. म्हणजे ते एक शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये वैज्ञानिक अशी अ, वैज्ञानिक अशा ज्या काही कसोट्या असतात, त्या कसोट्या तिथं लावल्या जातात. ज्याच्यामध्ये निरीक्षणं येईल, मग त्या निरीक्षणांचं पृथक्करण येईल, मग त्यातून येणारे निष्कर्ष येतील. या सर्व गोष्टी ते सिद्ध करण्याचे प्रयत्न केले जातील. अशा सर्व गोष्टींचा वापर ज्यामध्ये केला जातो, म्हणून त्याला शास्त्र म्हटलं जातं. मग भाषेचा असा शास्त्रीय अंगाने अभ्यास करणारं जे शास्त्र असतं, त्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो किंवा भाषाशास्त्र म्हणतो. आणि मग या भाषाशास्त्राच्या विविध शाखा येतात. मग त्यामध्ये उच्चारशास्त्र येईल, व्याकरण येईल किंवा आशयशास्त्र येईल. अशा वेगवेगळ्या शाखा येतात. मग या वेगवेगळ्या शाखांची जी निर्मिती आहे, ती 19व्या 20व्या शतकामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं विकसित झाली. त्याच्या अगोदर भाषा ही भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीचा असायचा. आता तो वेगळ्या पद्धतीचा म्हणजे कसा, की भाषा ही एक अद्भुत गोष्ट मानली जायची. त्याला एक दैवी आशीर्वाद मानला जायचा. म्हणजे वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, भाषा ही एक संस्कृतीच असते. वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या संस्कृतींच्या मध्ये, वेगवेगळ्या सामाजिक समूहांच्या मध्ये त्याला वेगवेगळ्या देवतांशी जोडण्यात आलं. उदाहरणार्थ आपण मराठी किंवा भारतीय अ, संस्कृतीचा जर विचार केला, तर आपण भाषा आणि सरस्वती, म्हणजे भाषेला सरस्वतीचा आशीर्वाद मानला जातो. तसं ख्रिश्चनिटीमध्ये जर आपण गेलो तर म्युझिक येतात. अशा वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये त्या गोष्टी अंगीकारलेल्या आहेत त्यानुसार. कारण ज्याच्याकडे भाषा आहे, जो भाषा अगदी सहजपणे नाविन्यपूर्णरित्या अगदी त्याला आपण म्हणू की
परिणामकारकरित्या प्रभावशीलरित्या वापरू शकतो, त्याच्यावरती ह्या असे दैवी आशीर्वाद वगैरे आहेत, दैवी कृपा आहे, तो देवाचा अंश आहे, अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या अशा याला आपण काय म्हणू, हे असे समज पूर्वीच्या जगामध्ये आहेत. जिथं धर्माचा पगडा जास्त आहे अशा जगामध्ये आहेत. म्हणजे भाषा निर्माण कोणी केली मग? भाषा निर्माण कोणी केली? तर मग ते ब्रह्मवाक्य, ब्रह्म वगैरे अशा अशा गोष्टी येतात. त्यावरती आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाहीये. परंतु भाषाशास्त्र ज्यावेळी ते शास्त्र म्हणून येतं, त्यावेळी मग शास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही पायऱ्या आहेत, जी काही वेगवेगळी मानकं आहेत ते पाहण्यासाठीची, ती मानकं वापरून मग त्याचा त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भाषाशास्त्र. म्हणजे उच्चार कसे होतात, भाषेतील आवाज जे आपण वापरले जातो, आपण भाषेमध्ये भाषा बोलण्यासाठी जे आपण आवाज वापरतो, त्यामध्ये उच्चारशास्त्रामध्ये मग एखादा आवाज आपल्या मौखिक पोकळीमध्ये कुठे निर्माण करतो, कोणकोणते 2 अवयव एकत्र आणल्यानंतर तो आवाज निर्माण होतो, मग स्वर आणि व्यंजन यांच्यामध्ये फरक काय, याची शास्त्रशुद्ध अशी मांडणी करणे म्हणजे भाषेचा शास्त्रीय अभ्यास करणे. मग ही भाषा पहा फक्त माणसाकडेच आहे, माणूस या प्राण्याकडे आहे, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये एक एक प्रिन्सिपल तत्व मानलं जातं की लँग्वेज इज स्पेसीज स्पेसिफिक अँड स्पेसीज युनिफॉर्म. आता हे स्पेसीज स्पेसिफिक ही गोष्ट काय आहे बरं? फक्त मानव, म्हणजे फक्त मानव वंश, फक्त मानव प्रजाती हे काय करते, भाषेचा वापर करू शकते. इतर प्राण्यांच्या मध्ये त्यांची त्यांची संप्रेषणाची एक पद्धती आहे, एक व्यवस्था आहे, आणि माणसाकडे ती व्यवस्था भाषेच्या रूपाने आली. मग ही भाषा तयार कुणी केली बरं? असं जर असेल तर ही भाषा तयार कुणी केली? मग आता मी म्हटलो ना की ही बाबा अगोदरच तयार झाली का? मग अशी समकरणं येतात की अगोदर भाषा की अगोदर समाज? भाषेमुळे समाज घडतो की समाजामुळे भाषा घडते? हे अशी वेगवेगळे याच्यामध्ये सिद्धांत येतात. परंतु असे सिद्धांत जे आहेत ते काय अंड अगोदर की कोंबडी अगोदर असा काही सिद्धांत नाही. कोणताही समाज अगोदर असतो आणि समाजामध्ये संप्रेषणाची सामाजिक जे काही नातेबंध आहेत, संबंध आहेत, ते राखून ठेवण्यासाठी एक व्यवस्था निर्माण होते आणि ती व्यवस्था म्हणजे कोण? भाषा. ही जी व्यवस्था आहे ही समाजानं निर्माण केलेली आहे. अन्यथा ती जर कुणी देवानी निर्माण केलेली असती तर जगाला एकच भाषा असती, परंतु नाही. म्हणजे अगदी भारतामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला भारतामध्येच जवळपास 2000 भाषा आहेत. अखंड जगामध्ये 7000 8000च्या वरती भाषा आहेत. मग इतक्या भाषा असतील तर मग ती कसं काय बरं देवानी निर्माण केली? मग ही भाषा निर्माण कशी होते? तर समाजातून निर्माण होते. मग समाज भाषा विज्ञान ही संकल्पना ज्यावेळी आपण अभ्यास करायला सुरुवात करतो, त्यावेळी भाषेच्या निर्मितीमध्ये, उत्पत्तीमध्ये समाजाचं योगदान मोठं असतं. मग भाषा कशासाठी लागते बरं? तर भाषा ही आंतरव्यक्तीय, इंटरपर्सनल इंटरपर्सनल जे काही रिलेशन्स असतील ते बांधण्यासाठी लागते. मग इंटरपर्सन इंडिव्हिज्युअल जो असतो तो कशाचा भाग असतो? इंडिव्हिज्युअल हा कोणत्याही समाजाचा, कम्युनिटीचा भाग असतो. आणि ही कम्युनिटी काय करते? त्या प्रत्येक व्यक्तीचं, त्या प्रत्येक घटकाचं एक भाषिक असं स्थान निश्चित करते आणि त्यानुसार भाषिक व्यवहार होतात. मग आता ज्यावेळी आपण या गोष्टींच्याकडे पाहतो त्यावेळी भाषा ही सर्व मानव समूहांच्याकडे ती आहे. इतर कोणत्याही समाजाकडे भाषिक व्यवस्था नाही. त्यांची त्यांची संप्रेषणाची व्यवस्था आहे. म्हणजे कुत्र्यांची संप्रेषणाची जी व्यवस्था आहे तो ते आवाज काढतात, परंतु त्या आवाजांना भाषा म्हणता येत नाही.
कुत्र्यासारखे आवाज माणसं पण काढू शकतात, मांजरासारखे आवाज माणसंही काढू शकतात. किंवा जर शब्द नसतील तर माणसं फक्त आवाजावरती सुद्धा विचारांचं, भावनांचं दळणवळण करू शकतात. विचार होऊ शकणार नाही, ते तर माहिती होऊ शकणार नाही. माहिती थोडी बहुत आपण काय करू शकतो, त्याची देवाणघेवाण करू शकू, परंतु विचारांची देवाणघेवाण मात्र होईल याबद्दल शंका आहे. मग प्राणी बहुतेक वेळेला स्पर्शातून त्यांच्या भावना व्यक्त करतात, माहिती व्यक्त करतात. परंतु माणसासारखी प्रगत अशी व्यवहाराची व्यवस्था, सामाजिक व्यवहाराची व्यवस्था इतर प्राण्यांच्या मध्ये नाही. म्हणून भाषा ही स्पेसीज स्पेसिफिक मानली जाते आणि ती स्पेसीज युनिफॉर्म आहे. म्हणजे काय, सर्व मनुष्य प्रजातीकडे भाषा आहे, सर्वांच्याकडे भाषा आहे. ही गोष्ट पहिल्यांदा मला अधोरेखित करून आपणाला सांगावी लागेल आणि मग आपण काय करू शकतो, हे जे भाषा विज्ञान आहे या भाषा विज्ञानामध्ये आपण त्याला दोन पद्धतीनं पाहू शकतो. एक म्हणजे सैद्धांतिक थेरेटिकल लिंग्विस्टिक्स जे येतं, ज्याच्यामध्ये फक्त सिद्धांत मांडले जातात. भाषा, तिचं स्वरूप, तिचं कार्य, या गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि दुसरं जे येतं ते उपयोजित विज्ञान, भाषा विज्ञान. म्हणजे उपयोजित म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या भाषेचा उपयोग होतोय त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकार. मग ह्या लिंग्विस्टिक्स भाषा विज्ञानाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातील एक प्रकार म्हणजे समाज भाषा विज्ञान. त्याच्या आणखीही आहेत. मग सायकोलिंग्विस्टिक्स आहे, कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स आहे, हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स आहे. असे वेगवेगळे त्याचे असंख्य प्रकार आहेत. आता आणि नवनवीन उदयास येत आहेत. यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे की समाज भाषा विज्ञान जे आहे याच्यातील काही संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनांच्या विषयी मी बोलणार आहे. मग हे समाज भाषा विज्ञान जे आहे याची खरं तर एक शास्त्र म्हणून याची सुरुवात ही 1960-1970च्या दशकात झाली. याचा अर्थ असा नव्हे की त्याच्या अगोदर त्याचा विचारच केला जात नव्हता. विचार केला जात होता, त्याबद्दल वाद नाही, परंतु त्याला या समाज भाषा विज्ञान या शास्त्राच्या दृष्टिकोनातून, या त्याच्या प्रकाराच्या दृष्टिकोनातून विचार केला जात नव्हता. कारण काय होतं की समाज जसा असतो तशा पद्धतीनं भाषा निर्माण होते, तशा पद्धतीनं भाषेच्या वेगवेगळ्या बोली ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि मग त्यांच्यातील जे काही संबंध असतील ते काय करतात, संस्कृतीला अनुसरून पुढे येतात. मग शब्द असतील, शब्दांचे आशय असतील आणि संस्कृती असतील, या सर्वांचा विचार या समाज भाषा विज्ञानातून केला जातो. मग यात नवीन काय आहे बरं, याच्यामध्ये नवीन भाषा विज्ञान शास्त्रामध्ये जर काही नवीन येत असेल तर ते म्हणजे वेगवेगळे जे नवीन प्रश्न समस्या येत आहेत, शिक्षणामधल्या येणाऱ्या समस्या किंवा भाषिक योजनांच्या मधल्या येणाऱ्या समस्या. आता भाषा अध्यापन ज्या वेगवेगळ्या आपण योजना करतो, पॉलिसीज करतो, धोरणं आखतो, धोरण आखण्यासाठी असणाऱ्या समस्या किंवा बायलिंग्वालिझम म्हणजे द्विभाषा किंवा आपण त्याला बायकल्चरलिझम सुद्धा म्हणू शकतो. संस्कृती किंवा मल्टीलिंग्वालिझम, बहुभाषिकता, द्विभाषिकता, या ज्या गोष्टी आहेत आणि राष्ट्रीय एकात्मता, या सर्वांच्या मध्ये ज्यावेळी भाषिक गोष्टी घेऊन आपण काही समस्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला समाज भाषा विज्ञानाचा खूप उपयोग होणार आहे. म्हणून 1970-1960च्या दशकानंतर या भाषाशास्त्राच्या प्रकाराकडे, या भाषाशास्त्राच्या एका ब्रँचकडे काय करण्यात आलं, जास्तीत जास्त फोकस करण्यात आलं. कारण काय होतं की जग पहा, 19व्या शतकामध्ये जगामध्ये वसाहतवादामुळे
युरोपियन जी राष्ट्र आहेत ती जगातील वेगवेगळ्या देशांच्या मध्ये पोहोचलीत, कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलीत. युरोपमधील भाषा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचल्या. इंग्रजी सारखी भाषा, म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या साम्राज्यावरती सूर्यास्त होत नव्हता, म्हणजे द एम्पायर दॅट हॅज नो सनसेट, याचा अर्थ काय बरं? म्हणजे जगभर इंग्रज पोहोचलेले होते, त्यांच्याबरोबर इंग्रजी भाषा ही पोहोचली. आणि ज्यावेळी ही भाषा जगाच्या कानाकोपऱ्यातील समाजांच्या पर्यंत पोहोचली, त्या भाषांच्या पर्यंत पोहोचली, त्यावेळी या भाषेचा प्रभाव तेथील स्थानिक भाषांच्या वरती पडू लागला. स्थानिक भाषा इंग्रजीमुळे प्रभावित होऊ लागल्या, इंग्रजी भाषा स्थानिक भाषांच्यामुळे प्रभावित होऊ लागली. ज्या काही युरोपियन भाषाशास्त्रज्ञ जगभर फिरले, त्यांनी जगभरातील इतर ज्या भाषा आहेत त्यांचा अभ्यास केला. त्यांनी मग कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्स आलं, की जिथे तुलनात्मक भाषा विज्ञान जे आहे त्यातून मग वेगवेगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या भाषिक वैशिष्ट्यांची तुलना होऊन मग समाज भाषा विज्ञानाची गरज तिथं भासू लागली. मग भाषा कशा तयार होतात, कशा पद्धतीने त्या वापरल्या जातात, मग समाजामध्ये भाषेचं जे स्थान आहे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांच्यासाठी भाषा जी वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका पार पडते त्याचा विचार होऊ लागला. मग समाजातील पुरुषांची भाषा, स्त्रियांची भाषा, समाजातील अगदी प्रौढ व्यक्तींची भाषा, लहान मुलांची भाषा, या सर्व गोष्टींच्या अंगाने ज्यावेळी भाषेचा अभ्यास व्हायला लागला त्यावेळी समाज भाषा विज्ञान हे काय महत्वाची भूमिका पार पाडू लागलं. म्हणून आपणाला यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर इथं लक्षात घ्यायची असेल तर ती म्हणजे समाज भाषा विज्ञान आणि भाषा विज्ञान यांच्यामधील फरक आतापर्यंत आपण समजावून घेतला. म्हणजे काय करतं, जे भाषा विज्ञान आहे ते काय करतं की भाषेतील वेगवेगळ्या ज्या रचना आहेत, मग ती आवाजाच्या पातळीवरती रचना असो, शब्दांच्या पातळीवरच्या रचना असो, व्याकरणाच्या पातळीवरच्या रचना असो, मग याच्यामध्ये तुम्हाला ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस येतात. ते म्हणजे उच्चारशास्त्र येतं, शब्द निर्मिती शास्त्र येतं, मॉर्फॉलॉजी येते, किंवा व्याकरण येतं, किंवा आशयशास्त्र येतं. मी बऱ्याचशा गोष्टी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मराठीतील सर्व संकल्पना माझ्या ओळखीच्या असतीलच असं नाही, मी इंग्लिशमध्ये त्या वापरू शकतो, परंतु आपण सर्वजण इंग्रजी भाषेची पार्श्वभूमी असणारे आहात याचीही मला म्हणजे तशा पद्धतीचा विश्वास नाहीये. त्यामुळे आपणाला थोडस इन ऑर्डर टू मेक यू फील ॲट होम आय यूज मोस्टली मराठी, राईट. मग यामध्ये आपण काही गोष्टींचा इथं आपल्याला काय विचार करायचा आहे. 1964 मध्ये ज्यावेळी इंग्लंड मधील लंडन मधील जे भाषाशास्त्रज्ञ आहेत जे.आर. फर्थ यांनी लंडन स्कूल ऑफ लिंग्विस्टिक्सची स्थापना केली. त्यांच्या मते एक गोष्ट अशी आहे की भाषा हे काय करते, एक सामाजिक कार्य करते. आता हे सामाजिक कार्य म्हणजे काय असतं, तर ते एक संप्रेषणाचं एक कार्य करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक समूह ओळखण्याचं पण कार्य करते. आता पहा, सामाजिक समूह आणि भाषा आपण याचा ही जी गोष्ट आहे ती आपण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण ही काय करू शकतो, इथं त्याचं उपयोजन करू शकतो. उदाहरणार्थ, शिकलेल्या लोकांची मराठी भाषा आणि अशिक्षित लोकांची मराठी भाषा, किंवा आपण ज्याला आपण म्हणतो की प्रमाण मराठी भाषा आणि बोली, मराठी बोली ज्या आहेत, वेगवेगळी बोलीचे जे प्रकार आहेत ते, मग हे याला आपण समूह म्हणतो, भाषिक समूह म्हणतो. त्याचबरोबर फोर्थ यांचं असं मत आहे की आपण कोणत्याही भाषेच्या ज्या रचना आहेत त्यांचा अभ्यास समाजाचा संदर्भ घेतल्याशिवाय करणंच शक्य नाही. म्हणजे भाषिक रचनांचा अभ्यास हा समाजाचा संदर्भ घेतल्याशिवाय करणं अशक्य आहे, असं फर्थ यांचं मत आहे. हडसन हे सुद्धा एक भाषा वैज्ञानिक, समाज भाषा वैज्ञानिक आहेत. त्यांनी सुद्धा जी काही
त्यांनी जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्यांच्या सिद्धांतानुसार सुद्धा भाषाशास्त्रज्ञ समाजाला दुर्लक्षित करू शकत नाही. भाषाशास्त्रज्ञाला समाजाची पुरेपूर माहिती पाहिजे. म्हणजे जे कोणी भाषेचा अभ्यास करू इच्छितात त्यांना भाषा ही सामाजिक सापेक्षता धरून किंवा समाज आणि भाषा यांचं नातं लक्षात घेऊन मगच भाषेचा अभ्यास करावा लागेल. उदाहरणार्थ आता तुम्हा सर्वांना फर्डिनांड डी शेशूर हे नाव माहिती आहे. फर्डिनांड डी शेशूरनी काय केलं की 2 कॉन्सेप्ट मांडले, ला लांग आणि ला पर. आता हा ला लांग जो आहे त्याला नंतर नॉर्म चॉम्स्की कॉम्पिटन्स म्हणतो. आता हे जे कॉम्पिटन्स म्हणजे आपण काय मानायचे याला, मग ला लांग म्हणजे क्षमता, भाषिक क्षमता, आणि परोल म्हणजे भाषिक कार्यक्षमता. म्हणजे भाषेचं ज्ञान असणं, भाषेच्या नियमांचं ज्ञान असणं, भाषेच्या वेगवेगळ्या पैलूंचं ज्ञान असणं म्हणजे भाषिक क्षमता. म्हणजे उदाहरणार्थ मराठीमध्ये व्यंजन किती आहेत, स्वर किती आहेत, मराठीतील व्याकरण कशा पद्धतीनं वापरायचं, मराठी वाक्यरचना कशा पद्धतीनं तयार करायची, मराठीतील विधान कशा पद्धतीनं करायची, मराठीमध्ये प्रश्न कशा पद्धतीनं तयार करतात, याचं ज्ञान असणे म्हणजे ला लांग कॉम्पिटन्स, क्षमता. ती भाषिक क्षमता मानली जाते. परंतु याचा वास्तवात वापर करणे त्याला कार्यक्षमता, परफॉर्मन्स म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ जर भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे भारतातील सर्वच विद्यार्थी आता नाही म्हटलं तरी इंग्रजीचा बरीच वर्ष अभ्यास करतात, नाही म्हटलं तर कमीत कमी 10 वर्ष तरी आता अभ्यास करतातच, 12 वर्ष तरी अभ्यास करतातच. पण 12 वर्ष अभ्यास करून सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे काय होतं, इंग्रजीची क्षमता, इंग्रजीची जी काही भाषिक क्षमता आहे, इंग्रजीचं जे काही ज्ञान आहे, भाषेचं ज्ञान, इंग्रजी भाषेविषयीचं ज्ञान जे आहे ते भारतीयांना खूप आहे, परंतु प्रत्यक्षात इंग्रजीचा वापर करता येतो का? माझ्याकडे खूप छान उदाहरण आहे यासाठीच. माझा एक मित्र होता, मी बऱ्याच ठिकाणी हे आता हा पहिल्यांदा मी काय करतोय, एक तुम्हाला कॉन्सेप्ट देतोय कशामधला, सोशो लिंग्विस्टिक्स मधला, की लांग अँड परोल, कॉम्पिटन्स अँड परफॉर्मन्स. हा पहिला एक आपण त्यामधील काय करतोय, एक कॉन्सेप्ट आपण याच्यामधला इथं चर्चेला घेतोय. माझा एक मित्र, लहानपणीचा मित्र, शाळेतील मित्र, त्याचं नाव भोला पाटील. आता हा भोला पाटील, मी आणि तो 4थी पर्यंत एकाच वर्गामध्ये होतो बरं का. आता 4थी पर्यंत जरी आम्ही एका वर्गामध्ये असू तरी सुद्धा भोला शाळेमध्ये यायचा आणि बस तो शाळेमधील सर्व दिवसभर तो शाळेमध्ये बसायचा, कुणाशी बोलणं नाही, काही नाही, फक्त गुरुजींच्याकडे थोड्याशा अशा नजरेनं, म्हणजे त्या नजरेमध्ये पण फारशा आशय वगैरे असे काय अपेक्षा वगैरे अशा काही न ठेवताच तो बघत राहायचा. देवण्याच्या सुट्टीमध्ये घरी जाऊन जेवून यायचा, हे आठवतंय मला अजून. परंतु ज्यावेळी मी 8वी 9वी 10वीला गेलो त्यावेळी मात्र भोला पुढच्या त्या वर्गामध्ये कुठे नव्हता. भोला त्या वर्गांच्या मध्ये कुठेच नव्हता. मग ज्यावेळी मी गावी परत जायला लागलो, मी शिक्षणासाठी बाहेर होतो, आणि त्यावेळी काय होतं, प्रत्येक घरामध्ये लाईट आलेली नव्हती बरं का. म्हणजे वीज हा नावाचा प्रकार, विद्युत जो काय प्रकार आहे तो प्रत्येक घरांच्या मध्ये नव्हता, माझ्या तर घरी नव्हताच नव्हता. मग चौकामध्ये जे काही इलेक्ट्रिक पोल्स असतात त्या विद्युत खांबांना मात्र चौकामध्ये लाईट असायची, आणि तिथं बहुतांशी मुलं खेळायची, मोठी माणसं उभी राहायची. आणि मी गावी गेल्यानंतर असाच एक दिवस त्या चौकामध्ये उभा होतो, आणि की हा भोला जो आहे तो आला आणि त्या चौकामध्ये उभं राहिलेल्या लोकांच्या मध्ये उठणे बसणे करू लागला. म्हणजे खाली बसायचं, उठून उभं राहायचं. खाली गंमत अशी झाली की खाली बसायचं, उठून उभं राहायचं. अडचण अशी झाली की थोडे जण, एक जण म्हटलंच तरी आणखी, अरे भोला हे काय करतोयस, असं बोलल्यानंतर भोला घरी निघून गेला. भोला घरी निघून गेल्यानंतर ज्यावेळी हे कळालं की तो तसं का करत होता, तर त्या भोलाच्या आईनं त्याला सांगितलं होतं की अरे भोला तू घरीच थांबू नकोस, यामुळं तुला जगामध्ये कसं जगायचं हे कळणार नाही.
4 माणसामध्ये बसत जा, उठत जा. भोलानं लक्षात काय ठेवलं बरं? आईचे 2च शब्द लक्षात ठेवले, 3 शब्द. 4 चौघांच्या मध्ये बसणे आणि उठणे. हे 3-4 शब्द त्यानं लक्षात ठेवले. आणि तो तेच करायला लागला. याचा अर्थ काय झाला बरं? भोलाकडे हा जो परोल आहे, हा जो परफॉर्मन्स आहे, भाषिक कार्यक्षमता जी आहे, ही मात्र त्याच्याकडे त्याची उणीव होती. इंग्रजीच्या बाबतीमध्ये हेच घडतं. आपल्याकडे इंग्रजीचं ज्ञान खूप आहे, परंतु गंमत अशी होते, की ते वापरता यायला नको का? मग याला अडचण कोणती होते? कारण इंग्रजीचा जो सामाजिक त्याची जी काही एक्सपोजर आहे, म्हणजे इंग्रजीचा सामाजिक संपर्क कमी पडतो. भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजीचा सामाजिक संपर्क कमी पडतो. वर्गामध्ये फक्त तिला संपर्क दिला जातो. मग या अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? जे काही समाज भाषा विज्ञान आहे त्याचा आपण विचार करू शकतो. आता 1-2 गोष्टी आपण लक्षात घ्या. समाज भाषा विज्ञान आणि भाषेचं समाजशास्त्र या 1-2 गोष्टी आपल्या लक्षात आपण ठेवायला पाहिजेत बरं का. कारण काय होतं, की समाज भाषा विज्ञान ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण काय करणार? समाज भाषा विज्ञान हे काय करतं? भाषेचा अभ्यास हे समाजाच्या दृष्टिकोनातून करतं. आणि भाषेचं समाजशास्त्र काय करतं? समाजाचा अभ्यास भाषेच्या दृष्टिकोनातून करतं. भाषेचा अभ्यास समाजाच्या दृष्टिकोनातून करणं आणि समाजाचा अभ्यास भाषेच्या दृष्टिकोनातून करणं, ह्या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत. आणि ह्या समजण्यासाठी फारशा अवघड नाहीयेत. उदाहरणार्थ, भाषेचा अभ्यास सामाजिक दृष्टिकोनातून करणे म्हणजे काय? तो भाषा वापरणारा जो घटक आहे, तो समाजातील कोणत्या समूहामधून येतो? जो समाज असतो त्याचे वेगवेगळे समूह असू शकतात. मग ते समूह वेगवेगळ्या त्याला वेगवेगळे पार्श्वभूमी असू शकते. म्हणजे स्त्रियांची भाषा, पुरुषांची भाषा. हं. पहा ना, सुशिक्षितांची भाषा, अशिक्षितांची भाषा, कष्टकरी वर्गाची भाषा, हं, किंवा मालक वर्गाची भाषा, कामगारांची भाषा. हा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी काय होतो? दॅट इज भाषेचा अभ्यास हा या सामाजिक पार्श्वभूमीतून केला जातो. परंतु समाज आणि भाषा यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी तो सोशिओलॉजी ऑफ लँग्वेज यातून तो होतो. तर हा जो डिफरन्स आहे तो जो समाज भाषा विज्ञानाचे जे अभ्यासक आहेत ते यातून करतात. मग यात भाषा आणि समाज यांचा अभ्यास जास्तीत जास्त रुचिपूर्ण असा होतो. म्हणून भाषेचा जो कोणी विद्यार्थी आहे, भाषाशास्त्राचा जो कोणी विद्यार्थी आहे, त्याला समाज भाषा विज्ञान जे आहे ते काय करतं? ते भाषेच्या स्वरूपावरती प्रकाश टाकतं. आणि जो विद्यार्थी समाजशास्त्राचा आहे, त्याच्यासाठी काय होतं माहिती आहे का? ज्या भाषेसाठीच्या वेगवेगळ्या जी काही वेगवेगळ्या फॅक्ट्स आहेत, त्या भाषेच्या वेगवेगळ्या फॅक्ट्स हा त्याला समाजाचं आकलन करण्यासाठी मदत करतात. अशा 2 गोष्टी आहेत. मला खात्री आहे, की मी तुमच्या मध्ये कोणत्या अशा पद्धतीने मी तुम्हाला कन्फ्यूज करत नाही, म्हणजे गोंधळात टाकत नाही. मग यामध्ये एक 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. यातील पहिली गोष्ट म्हणजे हडसन या समाज भाषा शास्त्रज्ञानं मांडलेल्या या गोष्टी आहेत, ज्यामध्ये भाषा आणि समाज या दोन्हीतील संबंध सांगण्यासाठी 3 वेगवेगळे असे टप्पे किंवा 3 वेगवेगळी विश्व तो मांडतो. त्यातील पहिलं विश्व आहे, पहिलं जग आहे ते पूर्णपणे काल्पनिक जग आहे. दुसरं जग आहे ते वास्तव जग आहे, परंतु अनोळखी असं असतं. आणि तिसरं जग आहे ते वास्तव आणि ओळखीचं जग. म्हणजे या 3 पार्श्वभूमींच्या वरती काय करावं लागतं? भाषा आणि समाज यांच्यातील संबंध R.A. हडसन काय करतात? स्पष्ट करतात. यातील पहिलं जे आहे ते म्हणजे इमॅजिनरी वर्ल्ड. इथं काय होतं माहित आहे का? की ती तो जो समाज आहे त्याचा आणि
इट हॅज नो रिलेशन विथ एनी अदर सोसायटी. दुसऱ्या कोणत्याही समाजाशी त्याचा संपर्कच येत नाही, अजिबात येत नाही, संपर्क येत नाहीये. म्हणजे वेगवेगळे समाज असतात. हे पहा, सर्वात महत्वाची मूलभूत गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी, प्रत्येक समाजाची एक भाषा असते. आता समाजातील उपसमूह यांच्याबद्दल मी बोलत नाही. म्हणजे पहिल्यांदा एक महाराष्ट्र मराठी ही एक स्पीच कम्युनिटी आहे बरं का. मग याच्यामध्ये वेगवेगळे जे उपसमूह आहेत, वेगवेगळ्या बोलीच्या आहेत, त्यांचा मी इथं विचार करत नाही. परंतु मराठी बोलणारे असे काही लोक आहेत की ज्यांना इतर भाषिक समूहांचा त्यांचा कधीच संबंध येत नाही. आणि अशा समूहांना तो कशामध्ये आणतो? या इमॅजिनरी वर्ल्डमध्ये आणतो. म्हणजे त्यांना कोणताही भाषेमधील बदल कळत नाही. जर बदल घडलाच तर ते काय, त्यांच्यावरती त्याचा फारसा असा परिणाम होतोच असं नाही. आणि त्यांच्यामध्ये असं काही नसतं की औपचारिक अनौपचारिक भाषा असा काहीही प्रकार नसतो. किंवा संस्कृती, त्या समाजाची संस्कृती आणि त्यातील जे काही भाषिक आशय आहेत यांच्याविषयी सुद्धा यांना काही घेणं देणं नसतं. म्हणून या विश्वाला तो इमॅजिनरी म्हणतो, काल्पनिक विश्व म्हणतो, भाषा आणि समाज यांच्या मधील नात्यामध्ये. दुसरं जे येतं ते म्हणजे वास्तव परंतु अनोळखी असं जग असतं. वास्तव परंतु अनोळखी जग जे आहे याच्यामध्ये काय होतं माहितीये का, याच्यामध्ये एक गोष्ट होते ती म्हणजे इथं आपल्याला बरंच काही भाषा आणि समाज यांच्या नात्याबद्दल सांगता येतं. यात एक उदाहरण हडसनच देतोय आणि आपणाला ते उदाहरण भारतामधून मिळणार नाही बरं का. कारण अशा पद्धतीची उदाहरणं या लोकांनी खूप अभ्यास केलाय. आपल्याकडे भाषा विज्ञानाचा, भाषाशास्त्राचा अभ्यास पण फार मर्यादित आहे. यामध्ये अभ्यास करण्याचं धारिष्ठ बरेचसे विद्वान लोक करत नाहीयेत. तो करायला हवा, तो करायला हवा. मराठीमध्ये तो खूप करणं गरजेचं आहे बरं का. आणि यासाठी मराठीमध्ये खूप खूप मोठमोठ्या संधी आहेत आणि त्या संधी घेऊन आपण पुढे यायला हवं. त्यावेळी आपली मराठी आपण काय करतोय की एक वैश्विक भाषा करण्यासाठीचे त्यामध्ये योगदान देतोय असा प्रयत्न होतील. परंतु तसे प्रयत्न फारसे होत नाहीत. आता आपल्या इकडे विद्यापीठामध्ये तशा पद्धतीनं प्रयत्न होत आहेत मराठीच्या बाबतीमध्ये. सरवदे सरांनी काही प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर आपले नंदकुमार मोरे सर यांनीही काही प्रयत्न केलेले आहेत. परंतु त्या अनुषंगाने प्रयत्न करायला हवेत. आता यामध्ये जे उदाहरण हडसन यांनी इथं चर्चिलेलं आहे ते म्हणजे ब्राझील आणि कोलंबिया या देशातील आहे. म्हणजे अर्ध ब्राझील आणि अर्ध कोलंबिया हे या गटामध्ये मोडतं. यामध्ये काय होतं माहिती आहे का, याच्यामध्ये जवळजवळ 20 वेगवेगळ्या जमाती राहतात, ट्राईब्स राहतात. 20 वेगवेगळ्या जमाती आहेत आणि या जमातीमध्ये असणारी एक संस्कृती आहे. या 20 जमातींच्या 20 भाषा आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत. मी बोली म्हणत नाही, त्यांच्या 20 भाषा आहेत. आणि त्यांच्यामध्ये नियम काय माहिती आहे का, एका जमातीतील मुलगी त्याच जमातीतील मुलाशी लग्न करू शकत नाही. तर एका जमातीतील मुलीचं लग्न दुसऱ्या जमातीतील मुलाशी होतं आणि त्या मुलीवरती एक बंधन आहे की तिनं तिच्या नवऱ्याच्या जमातीची भाषा शिकायची आणि ती भाषा तिनं तिच्या मुलांना शिकवायची आहे ना. म्हणजे याला काय म्हणतो आपण, वास्तवातलं आहे परंतु ते कसं आहे, अनफॅमिलियर आहे. वास्तवात घडतं परंतु ते अनोळखी आहे. त्या स्त्रीसाठी ती दुसरी भाषा अनोळखीच आहे आणि तिच्यावरती जबाबदारी काय आहे की तिनं तिच्या मुलांना ती भाषा शिकवायची आहे. म्हणजे तिच्या मुलांच्यासाठी आई शिकवत असणारी भाषा ही त्या आईची भाषा नाहीये. इट इज नॉट मदर टंग, मातृभाषा नाहीये. म्हणजे मातृभाषा या संकल्पनेला छेद देणारी अशी एक गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळी ती बायको नवऱ्याच्या घरी जाते लग्नानंतर, त्यावेळी तिला ती भाषा माहिती नाही, तिला ती भाषा
माहिती करून घ्यावी लागते, शिकावी लागते, तिचं अध्यापन करावं लागतं, अंगीकारावी लागते, आत्मसात करावी लागते. आणि ती आत्मसात करून फक्त थांबायचं नाहीये, तिच्या मुलांना पण ती शिकवायची आहे. आता यामध्ये काय होऊ शकतं माहितीये का, तिच्या मुलांना ती भाषा शिकवत असताना तिच्या जमातीची जी पहिली भाषा आहे त्या भाषेचा पण प्रभाव त्यावरती पडणार ना. हडसन ह्या अशा भाषिक व्यवहाराला कशामध्ये आणतो, वास्तवातलं परंतु अनोळखी अशा पद्धतीचं ते विश्व मानतो. आता यामध्ये आणखी एक गोष्ट आपण ती शेवटची पाहतो यातली सोशोलिंग्विस्टिक फेनोमेना म्हणून, ती आहे वास्तव आणि ओळखीचं जग. इथं मात्र काय होतं, हे वरच्या दोन्हीही विश्वांच्या पेक्षा वेगळं आहे. इथं काय होतं, इथं जे काही जग आहे, जो काही समाज आहे तो वास्तवातला समाज आहे. आणि इथं जी भाषा आहे, भाषा वापरणारा आहे, तो त्याचं सारखं डिस्ट्रॅक्शन होतं. डिस्ट्रॅक्शन होतं म्हणजे काय, त्याला लक्ष केंद्रित करून भाषा वापरताच येत नाही, कारण त्याला त्याचं लक्ष विचलित करणारे अनेक घटक इथे येतात. कारण त्याची भाषा, त्याची कल्चर याच्यामध्ये जे काही संबंध आहेत ते बिघडवणारे बरेच गोष्टी येतात. म्हणजे कल्चर हा भाषेची एक सर्वात महत्वाचं लक्षण आहे कल्चर हे, आणि समाजाचं सुद्धा आहे. बऱ्याच वेळेला भाषेलाच संस्कृती म्हटलं जातं, आणि प्रत्येक भाषा वापरणाऱ्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते की त्या संस्कृतीपासून तो दूर जाऊ शकत नाही. त्या भाषेची जी संस्कृती आहे त्यापासून तो दूर जाऊ शकत नाही. म्हणजे कोल्हापुरात भाषा वापरली जाते, जी भाषा वापरली जाते ती कोल्हापुरी समाजाची जी कल्चर आहे, जी संस्कृती आहे त्यानुसार ती वापरली जाते. म्हणजे कोल्हापूरमध्ये बस आपणाला घावते, सापडते, बस घावते आणि सापडते बरं का, जणू काही ती कुठेतरी हरवली असेल. पुण्यामध्ये जर गेलात तर ती बस तुम्हाला भेटते. म्हणजे तुम्हाला बस भेटली का, अजून भेटली नाही का, आता ती काही व्यक्ती आहे का येऊन गळा भेट घ्यायला, कडकडून भेटायला, परंतु ही याला भाषिक संस्कृती आपण म्हणू शकतो. आणि मग यामध्ये काय होतं, भाषा मग इथं आपल्याला आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी, वास्तव जगातील लोकांच्या बरोबरचे आलेले वास्तव जगातील अनुभव व्यक्त करण्यासाठी आपण इथं भाषा वापरतो. म्हणून जी काही वास्तव समाज आहे, हा वास्तव समाज हा कधीही आज जसा आहे तसाच राहील असा नाही, तो प्रवाही असतो. आणि म्हणून भाषा मग अशा जगातील प्रवाही बनते. म्हणून मराठी भाषा ही प्रवाही आहे. आता ही मराठी भाषा प्रवाही का बरं, कारण या भाषेनं कितीतरी उसने शब्द घेतले, बॉरो केले, कुठले इंग्रजीतून केले. म्हणून मराठीची ताठरता आपण विसरून गेलोय. मराठी आपण लवचिक बनवली, मराठीचा आपण त्यामुळे काय करतोय, विस्तार करतोय, तिचा विकास करतोय. आणि हे महत्वाचं आहे. जसा इंग्रजीचा विकास होतोय, कारण इंग्रजीमध्ये इंग्रजीचे मूळचे शब्द जे आहेत ना ते किती आहेत, अगदी 10% 20% मूळ शब्द असतील. जवळजवळ 70-80% शब्द जे आहेत ते इतर भाषांच्या मधून आणलेले आहेत, आणि अशी श्रीमंत होत गेलेली आहे. अगदी तुम्हाला धोती हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये पाहायला मिळेल, पुजारी हा शब्द सुद्धा इंग्रजी डिक्शनरीमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे इंग्रजी माणसाला त्या शब्दाचा, पूजा या शब्दाचा अर्थ विचारण्यासाठी कुठल्या मराठी प्राध्यापकाकडे किंवा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणाला फोन लावावा लागणार नाही, किंवा तिथं कुठं फुटनोट्स द्याव्या लागणार नाहीत. तर इंग्रजी शब्दकोशांच्या मध्ये त्या शब्दाचं काय केलेलं आहे, समावेश केलेला आहे. मग इथं सुद्धा भाषा विज्ञान काम करतं. आता यातही आणखी काही गोष्टी येतात, आणि त्या म्हणजे कोणत्या, एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे, आपण थोडस पुढे जाऊया या संकल्पनांच्या मध्ये, इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्तिविशेषवाद जो आहे, व्यक्तिवाद, आणि कन्फर्मिटी. आता ही कन्फर्मिटी म्हणजे काय, भाषा, हे पहा, जरी भाषा ही सामाजिक असली, जे काही समाज भाषा विज्ञान जे आहे ते समाजाशी निगडीत असतं. याचा अर्थ असा नव्हे की ते फक्त त्या समाजाच्या पातळीवरती
जमातीच्या पातळीवरती, राष्ट्राच्या पातळीवरती किंवा वेगवेगळ्या वर्गांच्या पातळीवरतीच काम करतं असं नाहीये. व्यक्तीच्या पातळीवरती सुद्धा समाज भाषा विज्ञान काम करत असतं. कारण या समाज भाषा विज्ञानाच्या अभ्यासामध्ये व्यक्तिगत तो जो काही बोलणारा आहे, भाषा बोलणारा आहे, तो सुद्धा समाज भाषा विज्ञानासाठी तितकाच महत्वाचा आहे. जशा आपल्या शरीरामध्ये एक एक पेशी जशी महत्वाची आहे, तशी समाज भाषा विज्ञानाचा अभ्यास करत असताना त्या समाजातील व्यक्तिगत घटक जो आहे तो सुद्धा त्यामध्ये योगदान देत असतो. आणि हे योगदान त्याचं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे इथं काय होतात, दोन दोन घटक खूप मोठं काम करतात. तो म्हणजे इंडिव्हिज्युअल. हा जो इंडिव्हिज्युअल जो असतो तो इंडिव्हिज्युअलिझम आणतो. म्हणजे काय करतो की प्रत्येकाची भाषा वेगवेगळी राहते. प्रत्येकाची भाषा बोलण्याची पद्धती वेगळी राहते. म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे ज्यावेळी एखादी गोष्ट मांडणी करतात, त्यावेळी त्यांचा मांडणी करण्याचा भाषेमध्ये व्यक्त होण्याचा त्यांची जी शैली आहे, म्हणजे व्यक्तिगत भाषिक शैली, हे सुद्धा समाज भाषा विज्ञानामध्ये भाषेचा अभ्यास करत असताना एक वेगळ्या पद्धतीचं योगदान देतं. आणि मग इथं अशा पद्धतीचं जर समजा अशा व्यक्ती ज्यावेळी एक समान पद्धतीनं भाषा वापरत जातात, त्यावेळी त्याला काय करते, एक निश्चितता येते. आणि ही निश्चितता महत्वाची असते. आणि मग ती प्रमाण भाषेमध्ये येते किंवा बोली भाषांच्या सुद्धा येते. म्हणजे कोल्हापूरच्या काही भागामध्ये एका इन्सेक्टला, एका कीटकाला किंवा एका प्राण्याला मुंगळा म्हटलं जातं. परंतु काही भागामध्ये मात्र त्याला डोंगळा म्हटलं जातं. आता हे डोंगळा याचा जो काही आहे कन्फर्मिटी जी आहे ती तेवढ्या भागाशी मर्यादित राहते. मग ज्यावेळी मुंगळा वापरणाऱ्या समाजामध्ये येतो आणि मुंगळा हा शब्द वापरतो, त्यावेळी मग ही कन्फर्मिटी ही कुठं राहते बरं? म्हणून या ज्या गोष्टी आहेत, यासाठी रॉबर्ट ली पेज या इंडिव्हिज्युअलिझमसाठी आणि कन्फर्मिटीसाठी फोकसिंग आणि डिफ्युजिंग अशा पद्धतीचे सुद्धा काही संकल्पना वापरल्या जातात. आता आणखी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते, ती फार महत्वाची आहे. ती म्हणजे समाज भाषा वैज्ञानिक, म्हणजे मुलांचा समाज भाषा वैज्ञानिक विकास, एखाद्या व्यक्तीचा समाज भाषा वैज्ञानिक विकास कशा पद्धतीनं होतो, यामध्ये एक विल्यम लेबाव या वैज्ञानिकानं एक काय केलेलं आहे, एक मॉडेल दिलेलं आहे. या मॉडेलमध्ये तो काय म्हणतो की त्यानं तीन टप्प्यामध्ये व्यक्तीचा भाषिक विकास मांडलेला आहे. पहिला टप्पा जो आहे तो आहे त्या मुलाच्या जन्मापासून 3 ते 4 वर्षापर्यंतचा टप्पा. दुसरा टप्पा जो आहे तो 3 ते 4 वर्षापासून ते 13 ते 14 वर्षापर्यंतचा टप्पा, 13 वर्षापर्यंतचा टप्पा, आणि तिथून पुढचा जो आहे तो 13 पासून वरचा टप्पा. हे पहा, या सर्व टप्प्यातून आपण सर्वजण गेलेलो आहे. मग या टप्प्याला जो पहिल्या टप्प्यामध्ये जो आपण घेतो त्याला हा जो समाज भाषाशास्त्रीय विकास जो आहे, यामध्ये ही व्यक्ती जो आहे, समाजातील घटक जो आहे, तो कुणाच्या संपर्कात येतो, तर त्याच्या पालकांच्या आणि खूप जवळच्या नातेवाईकांच्या संपर्कामध्ये येतो. पालक म्हणजे फक्त आई वडीलच नव्हे बरं का, त्या कुटुंबामध्ये असणारे सर्व हे भाषिक पालकत्व स्वीकारतात बरं का. फक्त आई वडील म्हणजे भाषिक पालक नव्हे, त्या कुटुंबामध्ये असणारे सर्व घटक, सर्व नातेवाईक हे भाषिक पालक असतात. मग 3 ते 4 वर्षापर्यंत ती व्यक्ती ती तशा पद्धतीने तिची जडणघडण होते. आणि 4थ्या वर्षापासून मात्र काय होतो, हा जो काही वर्ग आहे तो बदलतो आणि मग तो त्याच्या मित्रांच्या, समाजाच्या संपर्कामध्ये येतो. विशेष करून शाळकरी मित्रांच्या
संपर्कामध्ये येतो. या कालावधीमधील समाज भाषाशास्त्रीय विकास, 3 वर्षापर्यंतचा समाज भाषाशास्त्रीय विकास आणि 13 वर्षानंतरचा समाज भाषाशास्त्रीय विकास, याच्यामध्ये खूप बदल आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जी भाषा बोलताय ती तुमच्या 3 ते 4 वर्षांच्या कालावधीमध्ये एकही भाषिक तुम्ही व्यवहार करत नाहीये, किंवा 13 वर्षापर्यंत जो भाषिक व्यवहार व्हायचा त्याच्यामध्ये पण आता आमूलाग्र बदल होतात. आणि ह्या स्टेजेस आहेत. याच्याही पुढे जाऊन मग यालाच आपण काय म्हणू शकतो, भाषेचा समाज भाषाशास्त्रीय विकास याला आपण म्हणू शकतो, व्यक्तीचा. याच्याही पुढे आपण आणखी काही गोष्टी पाहणार आहोत. आणि त्या म्हणजे आता आणखी एक संकल्पना मी तुमच्या लक्षात आणून देतो, आणि ती म्हणजे लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स अँड कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स. आता मी तुम्हाला याबद्दल बोललेलो होतो. तो म्हणजे कोणता, भाषिक क्षमता, भाषिक क्षमता आणि भाषिक कार्यक्षमता, भाषिक उपयोजन क्षमता. म्हणजे भाषेचं असणारं ज्ञान आणि त्याचं उपयोजन. मग हे ज्या संकल्पना आहेत ह्या फर्डिनांड डी शोसूर यांनी ला लांग आणि ला परोल अशा कॉन्सेप्ट मधून मांडल्या. परंतु असं काही नाही, ज्यावेळी बऱ्याच वेळेला असं मांडलं जातं की क्षमता ही काय आहे, एक व्यक्तिगत पातळीवरती होते आणि कार्यक्षमता सुद्धा व्यक्तिगत पातळीवरती होते. अजिबात नाही. इथे सुद्धा समाजाचं महत्वाचं काम करतो. भाषिक ज्ञान जे आहे ते कुठून अवगत होतं बरं? त्याला एक इंग्रजीमध्ये खूप छान फ्रेज वापरली जाते, म्हणजे कलेक्टिव्ह कम्युनिटी कॉम्पिटन्स आहे तो. कलेक्टिव्ह कम्युनिटी म्हणजे सामूहिक, सामाजिक अशी ही काय आहे, आकलन आहे. ज्यावेळी आपण एखादी भाषा अवगत करतो ती कशी करतो, समाजाच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर समाजातील विविध घटकांचं त्यामध्ये ज्यावेळी आपण संपर्कामध्ये जातो त्यानुसार आपण तिचं आकलन करून घेऊन, ती भाषा अवगत करून घेऊन नंतर मग तिचं उपयोजन करतो. म्हणजे उपयोजन कशावरती अवलंबून आहे, तर आपल्या या आकलनावरती अवलंबून आहे. आकलन कशावरती अवलंबून आहे, आपला आणि समाजाचा संपर्क कशा पद्धतीने येतो, किती खोलवर येतो, किती सखोल येतो, किती प्रगल्भ येतो, त्यावरती अवलंबून आहे. आणि नंतर वापर सुद्धा त्या पद्धतीनं होईल. जशा पद्धतीनं तुम्ही हा कलेक्टिव्ह कम्युनिटी कॉन्शियसनेस जो तुमच्याकडे आहे तो वापराल, त्या पद्धतीने तुमचा ला परोल येईल किंवा परफॉर्मन्स येईल. मग हे कॉम्पिटन्स आणि परफॉर्मन्स हे जे काही संकल्पना वापरल्या ते कुणी वापरल्या, त्या वापरल्या आपल्या 20व्या शतकातील, आता 21व्या शतकामध्ये पण आपण त्यांना ऐकू शकतो. नॉर्म चॉम्स्की यांनी या गोष्टी आणल्या. नॉर्म चॉम्स्कीनी याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत, त्या आपण भाषा विज्ञानामध्ये त्यांचा अभ्यास करू शकतो. उदाहरणार्थ लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस नावाची गोष्ट, म्हणजे ज्यावेळी आपण स्ट्रक्चरल लिंग्विस्टिक्स ज्यावेळी आपण म्हणतो, स्ट्रक्चरल लिंग्विस्टिक्स मध्ये अशा गोष्टी होतात की भाषा ही स्ट्रक्चर आहे, किंवा आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी आपला मेंदू हा पूर्णपणे काय असतो, ब्लँक असतो, क्लीन असतो. आणि नंतर मग भाषा आपण वेगवेगळ्या संस्कारांच्या रूपातून, परंपरांच्या रूपातून जसं एक्सपोजर मिळेल तशा पद्धतीने अवगत करतो. असा एक जो सिद्धांत आहे त्याला छेद देणारा एक सिद्धांत नॉर्म चॉम्स्कीनी मांडला, तो म्हणजे वैश्विक व्याकरण, युनिव्हर्सल ग्रॅमर. नॉर्म चॉम्स्कींच्या मते गोष्टी अशा आहेत की आपल्या मेंदूमध्ये एक जन्मजातच अशी क्षमता आहे की आपण जर एखाद्या भाषेला पुरेशा अशा संपर्कात जर आलो, एक्सपोज झालो, तर ती भाषा आपण वयाच्या कोणत्याही, आपल्या जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावरती, वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती अवगत करू शकतो. इतकी क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे. आणि मग त्यामध्ये लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस म्हणजे भाषा अवगत करण्याचं उपकरण याला म्हटलं गेलं, ते आपल्या मेंदूमध्ये आहे. असं म्हणजे इनबिल्ट आहे, नॅचरली इनबिल्ट आहे.
मग इथं देवाचा वगैरे आपण गोष्टी आणू शकतो, परंतु त्या आणणं योग्य नाही बरं का. म्हणजे ही क्षमता आहे मानवाकडे असणारी, ही बौद्धिक क्षमता आहे, त्याच्या मेंदूमध्ये असणारी ही क्षमता आहे. याच्यावरती पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील. आता मी तुम्हाला आणखी काही भाषा समाज भाषा विज्ञानातील आणखी काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणू शकतो. आता मी तुम्हाला लांग परोल वगैरे या सर्व गोष्टी सांगितल्या. आता आपण येऊ त्या म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बोली भाषा. अशा काही आता मला नाही वाटत की सर्वच्या सर्व समाज भाषा विज्ञानातील सर्व संकल्पना मी एकाच दम्मामध्ये तुम्हाला सांगू शकेन. काही गोष्टींची मी तुम्हाला ओळख फक्त करून देण्याचा इथं प्रयत्न करतो. आता यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते की प्रत्येक भाषेला तिचे प्रकार येतात. भाषेचे प्रकार येतात, त्याला आपण व्हरायटीज म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये डायलेक्ट्स पण म्हणतात, त्याला बोली भाषा म्हणतात. म्हणजे जी जी भाषा असेल, म्हणून एक फ्रेंच तत्ववेत्ता होता व्होल्टेर, आणि त्याने एक विधान केलेलं आहे ते म्हणजे एव्हरी लँग्वेज चेंजेस ॲट 12 माइल्स. 12 मैलाला भाषा बदलते. मग खरंच भाषा बदलते का? नाही, भाषा नाही बदलत. तर डायलेक्ट म्हणजे पहा ना, कोल्हापुरातून तुम्ही साताऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला वेगळी भाषा पाहायला मिळेल. अगदी कोल्हापुरातून सांगलीला गेलात तरी सुद्धा तुम्हाला वेगळी भाषा पाहायला मिळेल. तिथून तुम्ही थोडस जतकडं सारखा तुम्हाला भाषा वेगळी पाहायला मिळेल. मग हे मराठीच्या ज्या वेगवेगळ्या बोली प्रकार आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बोली भाषा म्हणतो. आणि मग या बऱ्याच वेळेला उच्चारांच्या पातळीवरती वेगवेगळ्या ठरतात. त्यानंतर शब्दांच्या पातळीवरती वेगवेगळ्या ठरतात आणि सर्वात शेवटी व्याकरणाच्या पातळीवरती वेगवेगळ्या ठरतात. आणि हे भौगोलिक दृष्टिकोनातून सुद्धा होतं. म्हणजे आपल्याला काय होतं की जॉग्राफिकल पण येतं, सामाजिक पण येतं, किंवा समाजामधील असणाऱ्या स्तरावरून सुद्धा येतं, स्टेटस ग्रुपने सुद्धा होतो. म्हणजे डायलेक्ट्स हे वेगवेगळ्या पद्धतीने येतात. उदाहरणार्थ पहा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच बोललेलो होतो, आपण शिक्षणामध्ये जी भाषेचा प्रकार वापरतो तो कोणती भाषेचा प्रकार वापरतो, तर ती प्रमाण भाषा. मग अशा काही गोष्टी होत्या काही वर्षापर्यंत की ज्यांना प्रमाण भाषा येत नाहीत, म्हणजे ते आपण त्यांना उच्च असा दर्जा स्थान देत नव्हतो, प्रतिष्ठा देत नव्हतो, ते अप्रतिष्ठित असं मानलं जायचं. आणि प्रमाण भाषा हीच फक्त वाङ्मय निर्मितीसाठी, साहित्य निर्मितीसाठी ग्राह्य मानली जायची. इतर कोणत्याही भाषा ग्राह्यच मानल्या जायच्या नाही. परंतु ज्यावेळी या शास्त्राची उत्पत्ती झाली, कोणत्या शास्त्राची? समाज भाषा विज्ञानाची ज्यावेळी उत्पत्ती झाली त्यावेळी एक गोष्ट अधोरेखित करण्यात आली की कोणताही भाषेचा बोली प्रकार हा उच्च किंवा नीच नसतो, कारण भाषा ही तिचं कार्य पार पडते ना, बस. मग प्रमाण भाषा आणि इतर तिचे जे प्रकार आहेत बोली, यामध्ये उच्चता नीचता ठेवायची नाही, हे यामुळे येतं. लक्षात येतं का? मग यामध्ये डायलेक्ट्स हा प्रकार येतो. मग हे जे आहे म्हणजे भाषा आणि बोली भाषा यामध्ये काय फरक येईल बरं? मराठी ही भाषा आहे, परंतु कोल्हापुरी मराठी ही बोली भाषा आहे. पुणेरी मराठी ही बोली भाषा आहे. सोलापुरी मराठी ही बोली भाषा आहे. सातारी मराठी ही बोली भाषा आहे. म्हणजे काही सातारी लोक बोलताना सरळ सरळ बोलतात. म्हणजे इचरणे. मला एक दोन शब्द आठवतात तिथले. भाकरी तिकडे मोडतात, भाकरी भाकरी मोड म्हणतात. आता मोडणे प्रकार काय असतो बरे? त्या संस्कृतीनुसार ती बोली राहते. कोल्हापूरमध्ये भाकरी कुठं मोडली जाते? कुस्करली जाते. कोल्हापूरमध्ये भाकरी कुस्करली जाते. साताऱ्यामध्ये जावा तुम्ही, पुशेगाव दहिवडी सारख्या भागामध्ये जावा, तिथं भाकरी मोडा म्हणतात. इकडे कोकणामध्ये जावा, थोडस कोल्हापूरच्या
पश्चिमेला थोडस जावा, तिथं टाळू फोडा म्हणतात. आता टाळू फोडा म्हणजे काय बरं? भात वाढलेला असतो ताटामध्ये आणि तो थोडासा बाजूला करा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाईल, जे काही आता आपण प्रमाण भाषा, पातळ भाजी दिली जाईल. आता इथं पातळ भाजी देणे म्हणजे अवघडच आहे ना. आमटी म्हणायची का त्याला? मग कोरड्याच म्हणायचं का त्याला? सांबार म्हणायचं का त्याला? शेक म्हणायचं का त्याला? आता हे बोली भाषेचे प्रकार आहेत. कालवण म्हणायचं का त्याला? बोलीभाषा या पद्धतीनं शब्दांच्या याच्यावरती खूप वेगळ्या पद्धतीनं जाईल किंवा उच्चारांच्या याच्यामध्ये पण बोलीभाषेमध्ये खूप फरक पडतात. मग असेच आहेत. आता इंग्रजी सारख्या भाषेला राष्ट्रीय अशा पद्धतीचे या भाषा प्रकार येतात. म्हणजे इंग्लंडमध्ये वापरली जाणारी इंग्रजी, अमेरिकेमध्ये वापरली जाणारी इंग्रजी, भारतामध्ये वापरली जाणारी इंग्रजी, ऑस्ट्रेलियामध्ये वापरली जाणारी इंग्रजी, कॅनडामध्ये वापरली जाणारी इंग्रजी. मग हे वेगवेगळे म्हणजे तुम्ही जर बोलायला लागला भारतीय इंग्रजी बोलायला लागला तर ते लगेच समजतात ही इज अन इंडियन. दे कॅन आयडेंटिफाय अन इंडियन द वे यू प्रनाऊन्स, द वे यू अटर द वर्ड्स. मग यामध्ये हे डायलेक्ट्स बोली भाषा येतात. आता याच्यामध्ये व्यक्तिबोली पण येते. आपण याच्या अगोदर बोललोय. याला इडिओलेक्ट म्हणतात. तो इडिओलेक्ट म्हणजे व्यक्तिबोली. म्हणजे इडिओ म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि लेक्ट म्हणजे व्हरायटी ऑफ लँग्वेज. डायलेक्ट डायलेक्ट म्हणजे काय बरं? डायलेक्ट मग कशा बरं? मग त्यातलं डाय काय आहे याचा पण विचार व्हायला हवा. डाय म्हणजे समाजामध्ये वापरली जाणारी आणि इडिओ म्हणजे एका व्यक्तीनं वापरलेली भाषा. म्हणजे आता मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं की प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे यांचं मराठी आणि मी आता बोलत असणारं मराठी, माझी मराठीची जेवढी माझं मराठीचं ज्ञान आहे त्याचा वापर करून ज्या ज्या वेगवेगळ्या संज्ञांशी मी परिचित आहे त्याचा वापर करून मी तुम्हाला आज काय करतोय, समाज भाषा विज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आलं का? मग हा जो येतो तो प्रत्येक व्यक्तीची जी व्हरायटी असते त्याला आपण काय म्हणतो? व्यक्तिबोली म्हणतो. याबरोबर आणखी समाज भाषा विज्ञानामध्ये आणखी संकल्पना वापरली जाते ते म्हणजे भाषेचा वेगवेगळ्या क्षेत्रानुसार होणाऱ्या उपयोजनानुसारचा प्रकार. मग त्याला रजिस्टर म्हटलं जातं. म्हणजे क्षेत्रीय उपयोजन कोणत्या क्षेत्रामध्ये ती वापरली जाते. म्हणजे वर्तमानपत्राची ती भाषा आहे का? कीर्तनाची भाषा आहे का? किंवा न्यायालयातली भाषा आहे का? किंवा वैद्यकशास्त्रातील भाषा आहे का? यानुसार सुद्धा भाषा बदलते. मग याचा सुद्धा समाजशास्त्रीय समाज भाषा विज्ञानामध्ये याचा सुद्धा अभ्यास केला जातो. म्हणजे जर तुम्ही अगदी जाहिरातीची भाषा ही वेगळीच असते ना. जाहिरातीची भाषा तिची कार्य वेगळी असतात, तिचे उद्दिष्ट वेगळे असतात आणि एज्युकेशन मधली भाषा तिची कार्य वेगळे आहे, तिचे उद्दिष्ट वेगळे आहेत. वर्तमानपत्राची भाषा त्याचे उद्दिष्ट वेगळे आहेत. म्हणजे वेगवेगळी जी कार्यक्षेत्र आहेत, वेगवेगळी जे विषय क्षेत्र आहेत, अभ्यास क्षेत्र आहेत, त्यांना अनुसरून वापरला जाणारा भाषेचा प्रकार म्हणजे त्याला आपण रजिस्टर म्हणतो. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतो आणि तो म्हणजे समभाषा विशिष्ट रेखा, आयसोग्लॉसिस. आता यामध्ये काय होतं माहिती आहे का? तसं पाहिलं तर ही काल्पनिकच गोष्ट आहे बर का. ही काल्पनिक गोष्ट आहे. म्हणजे का बरं? समभाषा विशिष्ट रेखा ही काय होते तर याच्यामध्ये एक रेखा आखली जाते आणि ती कशाच्या आधारावरती आखली जाते तर बोली भाषेच्या एक नकाशा तयार केला जातो आणि त्यानुसार ती आखली जाते. म्हणजे उदाहरणार्थ आपण कोल्हापूरमध्ये बोलत असणारी मराठी आणि बेळगावमध्ये बोलत असणारी मराठी आणि यानुसार काय होतं माहितीये का? एका विशिष्ट भागामध्ये जी भाषा आपण ऐकतो ती त्याच्या शेजारच्या भागामध्ये थोडीशी वेगळी बनते. मग याला आयसोग्लॉस म्हटलं जातं. समभाषा विशिष्ट रेखा. याच्यामध्ये मेकन मॅचन
लाईन ही जर्मनीमध्ये येते. उदाहरणार्थ तिथं जो जर्मनीमध्येच येतं असं काही नाही, इंग्लिशमध्ये सुद्धा येतं. म्हणजे इंग्लिशमध्ये काही काही शब्दांचे उच्चार जे आहेत, अमेरिकन शब्दांचे आणि इंग्लिश शब्दांचे उच्चार हे अशा पद्धतीनं होऊ शकतात. आपल्या इकडे त्याचं उदाहरण द्यायला येऊ शकतं बरं का. आपल्या इथं महाराष्ट्रामधलं पण मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. उदाहरणार्थ आपण जे हेल काढून बोलतो ना, हेल काढून बोललं जातं. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये आपण सहज विचारू शकतो, कुठे गेला होतास? पुण्यामध्ये कुठे गेला होतात? आपण कोठे होतात? कोठे? हे ते आणि वेगवेगळ्या ठिकाणचं होईल. किंवा तुम्ही थोडंसं कोकण भागामध्ये झुका आणि मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं हेच वेगळ्या पद्धतीनं विचारलं जाऊ शकतं. ते म्हणजे आता मला आता त्या पद्धतीने उच्चार करता यायला हवा. करणं काही अवघड नाहीये. कुठं गेला होता? काय करता? आता हे ता जे येतं ना, ते कुठून येतं बरं? दिस इज कॉल्ड आयसोग्लॉस. समभाषा विशिष्ट रेखा ती येते आणि मग तुम्हाला ते कळतं. म्हणजे तुम्हाला कोल्हापूरमध्ये ते कळणार नाही, परंतु थोडंसं तुम्ही काय करता, हळदी, कांडगाव, ओल्डा, बालिंगे, कोगे, खुपिरे, हां, या भागामध्ये कळे, हां, पुणित्रे, या भागामध्ये जावा आणि फक्त ऐका. इथं जर कोण असेल तर तुम्हाला लगेच तो हे लक्षात पण येईल. म्हणजे मी तुम्हाला समाज भाषा विज्ञानातील दाखले देण्यासाठी या गोष्टी सांगतोय. आता आणखी एक गोष्ट, 1-2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण थांबूया. स्पीच कम्युनिटी नावाचा एक प्रकार आहे. आता ही स्पीच कम्युनिटी असते तरी काय? काय असते बरं स्पीच कम्युनिटी? ही स्पीच कम्युनिटी म्हणजे एक बोलणाऱ्यांची एक विशिष्ट शैली, भाषा वापरणाऱ्यांची एक विशिष्ट शैली, एक वेगळी बोली भाषा आणि एक वेगळी भाषा ज्यावेळी होते त्यावेळी त्याला स्पीच कम्युनिटी म्हणतात. म्हणजे ते फक्त भाषाच एकसारखी वापरत नाही, तर त्यांचं भाषिक वर्तन सुद्धा एकसारखं असतं. म्हणजे भाषा बोलत असतानाची जी लकब असते ना, ती सुद्धा एकच येते त्या कम्युनिटीची. उच्चारांची लकब एकसारखी येते. त्यावेळी ती स्पीच कम्युनिटी होते. उदाहरणार्थ पहा, आता मी तुम्हाला देतो. म्हणजे त्याला वेगळी स्पीच कम्युनिटी आपणाला म्हणता येत नाही बरं का. पहा, आपणाकडे दखनी बोलली जाते माहिती आहे तुम्हाला, सहज बोलली जाते. आपणाकडे आता या व्हर्च्युअल मीटिंग मध्ये सुद्धा बरेचसे कोणतरी एखाद दुसरं का होईना असेल. म्हणजे जे कोणी मुस्लिम्स मराठी बोलतात, तर त्यांची मराठी बोलतानाची एक लकब येते. किंवा जे कोणी जैन कम्युनिटीमधील जैन धर्मीय लोक जे मराठी बोलतात, त्यांची एक लकब वेगळी येते. मग ती कम्युनिटी वेगळी होऊ शकते. त्याला एक स्पीच कम्युनिटी वेगळी आपण म्हणू शकतो. भाषिक समाज, भाषा समाज त्यांना आपण वेगळा म्हणू शकतो. परंतु ब्रॉडर लेवलला महाराष्ट्र ही एक स्पीच कम्युनिटी आहे. कर्नाटका ही एक भाषिक समाज आहे. तो एक पंजाब हा एक भाषिक समाज आहे. काश्मीर हा एक भाषिक समाज आहे. म्हणून भारतामध्ये भाषावार प्रांत रचना झाली, भाषिक प्रांत रचना झाली, भाषिक प्रांत रचना. आणि म्हणून हा महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव जो काही सीमावाद आहे तो अजूनही तसाच पडतोय. वास्तविक तो सुटायला हवा. कसा सोडवणार? म्हणजे युनियन टेरिटरीज आहेत तशा पद्धतीचं त्याला जर स्वरूप दिलं तर काय होईल? यासाठी समाज विज्ञान भाषाशास्त्राचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. समाज भाषा विज्ञान याला काय करू शकतं? यासाठीची धोरणं ठरवू शकतं, यासाठीचे वेगवेगळे उपाय देऊ शकतं. आणि म्हणून याचा उपयोग खूप गरजेचा आहे. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला आणखी एक संकल्पना सांगून मी थांबायचा विचार करतोय. आणि एक 2-3 आहेत. आणखी थोडा वेळ तुम्ही ऐकू शकताय ना? पुढे जायचं ना? येस, ओके, येस, थँक्यू, थँक्यू. आता एक प्रकार येतो तो म्हणजे भाषा द्वैत. भाषा द्वैत त्याला इंग्लिशमध्ये डायग्लोसिया म्हटलं जातं. डायग्लोसिया म्हणजे आता एक गोष्ट अशी आहे की भाषेमध्ये एक 2 प्रकार आहेत की
एकदम अतिउच्च प्रमाणित असणारी प्रमाण भाषा, मानक भाषा, ती एक असते. आणि दुसरी म्हणजे एकदम कोणत्याही पद्धतीचं शिक्षण न घेतलेला, विविध समाजांच्या संपर्कात, इतर समाजांच्या संपर्कामध्ये न आलेला, म्हणजे तो पहिला प्रकार माहित आहे ना तुम्हाला, रियल बट इमॅजिनरी, या प्रकारामध्ये असणारा, वास्तव परंतु काल्पनिक, अशा प्रकारामध्ये असणारा एक प्रकार. हे दोन्हीही भाषिक प्रकार ज्या व्यक्तीला समजतात तो भाषाद्वैत आपण म्हणू शकतो. म्हणजे याला भाषाद्वैत म्हणतात. म्हणजे एकदम हाय व्हरायटी जी आहे ती पण समजते त्या व्यक्तीला, आणि एकदम लो व्हरायटी जी आहे, आता आपल्याला म्हणायचं नाही की हाय व्हरायटी, हाय स्टेटस मराठी अँड लो स्टेटस मराठी, असं काही राहत नाही. परंतु ते आहेत ना, तिथे आहे तिथं. म्हणजे एक कोणताही न शिकलेला माणूस येऊन मराठीचा वापर शिक्षण क्षेत्रामध्ये करू शकणार नाही, परंतु त्याचं मराठी समजायला हवं ना. म्हणजे असे शब्द आता आपल्याला ओळखीचे आहेत का बरं? खालतीकडं वरतीकडे जायला लई टेम लागणार आहे. औंदाच्या सालाला मोप पाऊस झाला. आता हे मोप पाऊस झाला आणि यावर्षी पर्जन्यमान उत्कृष्ट राहिलं. औंदा मोप पाऊस झाला. आता हे मोप पाऊस जे आहे, आणि यंदा पर्जन्य वृष्टी खूप छान झाली. आता त्याला तो छान शब्द कळतो की नाही कुणास ठाऊक. पर्जन्यवृष्टी नावाचा प्रकारच नाहीये. मग ह्या दोन्ही व्हरायटीज ज्याच्याकडे येतात, तो त्या याला आपण काय म्हणतो, भाषाद्वैत म्हणतो. लक्षात आलं का? डायग्लॉसिया. याच्याबरोबर आता बऱ्याचशा गोष्टी काय होतं की ग्लोबलायझेशनच्या, कोलोनायझेशनमुळे, वसाहतवादामुळे, किंवा आता जो काही संपूर्ण जगच एक खेडं बनलेलं आहे, अशा वेळेला बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या भाषा इतर भाषांच्या संपर्कामध्ये येतात. आणि मग आपण मराठी बोलत असताना सुद्धा बहुतांश वेळेला बरेचसे इंग्रजी शब्द वापरतो, कारण त्या ठिकाणी आपल्याला इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द माहिती तरी नसतात, किंवा आपल्याला वापरणं संकुचितपणाचं पण वाटतं. म्हणजे खुर्ची हा मराठी शब्द नाहीच आहे, तो पर्शियन वगैरे असा शब्द आहे. मग त्याला खुर्चीला चेअर, आपण चेअरला खुर्ची म्हणतो, मग टेबलला काय म्हणायचं बरं? टेबलला काय म्हणायचं? मग विजेचा दिवा लावला असं कोण म्हणतच नाही, बल्ब लावला, लाईट लावलाच म्हणतो आपण. इतके इंग्रजी शब्द आपल्याकडे प्रचलित आहेत की ते आता इंग्रजी शब्द राहिलेच नाहीत, ते आता मराठी शब्द आहे. परंतु बऱ्याच वेळेला हे कोड बॉरोईंग होतं बरं का. लोन वर्ड्स असतात, उसने शब्द घेतले जातात भाषांच्या मधून, जेणेकरून उदाहरणार्थ आता आपण मोबाईल हा शब्द, त्याला भ्रमणध्वनी कोण म्हणतं का बघा बरं? नाही म्हणत. बरोबर आहे. म्हणजे फोन, टेलिफोनला सुद्धा दूरध्वनी कोण म्हणतं का पहा बरं? नाही म्हणत ना. मग तो शब्द मराठीच झाला ना. लिफ्टला उदवाहक कोण म्हणतं का बघा बरं? आता मला हे आठवतंय म्हणून मी सांगतोय बरं का, कधीतरी वाचलेलं होतं. अदरवाईज मी लिफ्टच म्हणतो. मग लिफ्ट आणि एलिव्हेटर मध्ये काय फरक पडणार आहे? मग एलिव्हेटर कोणतर म्हटलं तर मी अगदी विस्मयकारक नजरेनं त्याच्याकडे पाहायचं का? मग हे कोड स्विचिंग बऱ्याच वेळेला आपण काल आला नाहीस बरं, हा, वर यू व्हेरी बिझी, असं झमदिशी बोलून जातो. हाय, आता कोणीही बोलताना नमस्कार, नमस्ते वगैरे असं म्हणत नाही. हाय म्हणतं, हॅलो म्हणतं, गुड मॉर्निंग म्हणतं. संस्कृती बदलते, आणि ह्या बदलणाऱ्या संस्कृतीचा अभ्यास समाज भाषा विज्ञान करतं. भाषिक प्रभावांच्यामुळे बदलले जाणारे सांस्कृतिक व्यवहार जे आहेत, बऱ्याचशा मुलांना आता
मराठी आहे ते मराठी समजत नाही जर ते एक्सपोज होत नसतील तर. म्हणजे ज्याला कृषक पार्श्वभूमी नाही अशा मुलाला खुरप म्हणजे काय माहित नाही, विळा म्हणजे काय माहित नाही, कासरा म्हणजे दोरी कासरा दाव याच्यातील फरक तो करू शकत नाही, सुतळी नावाचा प्रकार माहित नाही, तोडा नावाचा प्रकार माहित नाही, खुंटी नावाचा प्रकार माहित नाही, मेख नावाचा प्रकार माहित नाही, वेसन नावाचा प्रकार माहित नाही. हा बघा ना किती शब्द देऊ तुम्हाला मी. उतरंड नावाचा शब्द माहित नाही. आता हेच शब्द जर आपण वापरायला लागलो आणि ते बोलायला लागलो तर मग ते डायग्नोसियामध्ये जातं. मग हे कोड स्विचिंग काय आहे बरं? मराठी बोलत असताना मैं नाही आऊंगा, मला अजिबात वेळ नाही. आता हे काय होतं माहितीये का? कोड स्विचिंग कोड मिक्सिंग मध्ये येतं. आणि हे बऱ्याच वेळेला आता ज्यावेळी तुम्ही मराठी मालिका पाहताय त्यावेळी, ज्यावेळी तुम्ही समाज भाषा विज्ञानाचा अभ्यास करता त्यावेळी तुम्ही या मालिकांच्या मध्ये या सिरियल मध्ये किती कोड मिक्सिंग होतं याचा तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. कोड मिक्सिंग, कोड म्हणजे भाषा, मिक्सिंग म्हणजे मिश्रण, भाषांचं मिश्रण. कोड स्विचिंग म्हणजे एक भाषा बोलत असताना दुसरी भाषा वापरणे काही कालावधीसाठी, काही कालावधीसाठी. फॉर एक्झाम्पल, इफ आय एक्सप्लेन टू यू, if I explain to you all these things in English, you may find it very difficult because you are not familiar with those English words. मग मी काय करतो, मी मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यातील मराठी शब्द सुद्धा तुमच्या परिचयाचे नसतात. त्यावेळी तुम्ही मग गोंधळात पडता की ही व्यक्ती काय बोलते. आता हे जे मी काय केलं ना, हे मी केलं कोड स्विचिंग केलं बरं का. आणि मग कोड मिक्सिंग मध्ये काय होतं हे आता तुम्हाला माहिती आहे. कोड मिक्सिंग आपण वारंवार वापरत असतो. कोड मिक्सिंग म्हणजे सरळ सरळ एक दोन वाक्य बोलत असताना, मराठी वाक्य बोलत असताना त्यामध्ये 4 शब्द इंग्रजी वापरायचेच, माझा कम्प्युटर वापरायचा नाही. हॅलो, तुम्हाला मोबाईल हवा आहे का? कुठे आहेस? किचन मध्ये आहेस का? स्वयंपाकघरात कोण म्हणत नाही बरं का. हे कोड मिक्सिंगचा भाग येतो. आणि मग तुम्हाला आणखी एका शेवटच्या गोष्टीकडे घेऊन जातो आणि तो म्हणजे ही एक संकल्पना आहे दुवा भाषा संकल्पना. बघा ना, भारत हा बहुभाषिक देश आहे, बहुसंस्कृती, बहुधर्मीय, बहुता आहे, इथं बहुता आहे. अजून कोण आले तरी सुद्धा आपण त्यांना सामावून घेऊ. बऱ्याच वेळेला टेंबा मिरवला जातो, अमेरिका इज मेल्टिंग 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 पॉट म्हटलं जातं. तिथे तुम्ही गेला की सगळे मेल्ट होऊन जातात म्हणे. नाही नाही नाही, भारत हे खरं मेल्टिंग पॉट आहे. म्हणजे भारत म्हणजे आत्ताचा भारत नाही आहे, म्हणजे अगदी हा भारतीय जो काही आपण ज्याला म्हणतो ना भारतीय उपखंड जो आहे तो. तर काय होतं इथं वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आले, त्यांच्या भाषा घेऊन आले, त्या भाषांनी इथल्या स्थानिक भाषांच्या वरती प्रभाव टाकला, नवीन भाषांना जन्म दिला. दिला ना. म्हणजे उदाहरणार्थ आता गोवन जे आहे ती काय आहे बरं. मग याच्यातून निर्माण काय होतात, याच्यातून आणखी वेगवेगळ्या संकल्पना येतात. ते म्हणजे पिजिन हा एक भाषिक प्रकार येतो, पिजिन. ही दुवा भाषा पहिल्यांदा सांगतो, नंतर पिजिन आणि क्रिओल मी सांगेन तुम्हाला. दुवा भाषा म्हणजे भारतामध्ये पहा अजून सुद्धा तुम्ही दक्षिणेकडे जर गेलात, तुम्ही जर दक्षिणेकडे गेलात, दक्षिण भारतामध्ये गेलात, तर तुम्हाला अजूनही तिथं हिंदी फारशी वापरू दिली जाणार नाही. एक 20-25 वर्षापूर्वी तर हिंदी तिथं कोण घेतच नव्हतं. परंतु भारतीय सिनेमा, विशेष करून बॉलिवूडनं हा एक चांगला चमत्कार केलाय की आता तिकडे हिंदी हळूहळू रुजते आहे. हिंदी अभिनेते तिकडे जाऊन काम करतायत त्यांच्या सिनेमांच्या मध्ये. भाषा काय करू शकते हे तुमच्या लक्षात आलं का? भाषा ही समाजाचं हळुवारपणे समाजामध्ये बदल घडवून आणू शकते. इट इज फ्लक्स, प्रवाही आहे हे. तुम्ही असं म्हणू शकत नाही कोणतीही भाषा ही पूर्णपणे प्युअर म्हणतो ना आपण, पाक किंवा स्वच्छपणे अशी मराठी तुम्हाला अगदी स्वच्छ मराठी, निर्भेळ मराठी वापरणे, निर्भेळ नावाची गोष्ट भाषेमध्ये कधी असूच शकत नाही. कारण का? म्हणूनच म्हणतो
जर आपण भाषा वापरत असताना इंग्रजी भाषेचा वापर करतो, शब्दांचा वापर करत असू, तर त्याला काय केले पाहिजे, वाव दिला पाहिजे. हा, याबरोबर आपल्याला मराठी शब्दांची पण माहिती पाहिजे, त्याबद्दल म्हणजे अजिबात दुमत नाही. मग इंग्रजीची आता भारतामध्ये इंग्रजी भाषेचं स्थान काय आहे, तर तिचं भाषेचं स्थान दुवा भाषा आहे. म्हणजे केरळमधील व्यक्ती ज्यावेळी उत्तर भारतातील हरियाणामधील हरियाणवी माहिती असणाऱ्या व्यक्तीबरोबर ज्यावेळी बोलेल, किंवा बिहारमधील मैथिली भाषा बोलणारी व्यक्तीबरोबर ज्यावेळी बोलेल, म्हणजे मी कोल्हापूरमध्ये काही बिहारी मुलं येतात, काम करतात, ती ज्यावेळी बोलत असतात त्यांना विचारतो मी, अरे कोणती भाषा बोलतोयस तो, तर तो मैथिली बोलतोय. एक दोन वाक्य ऐकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होत नाही. तो त्याची भाषा विसरायला तयार नाहीये बरं का. मग भारतामध्ये ही दुवा भाषा म्हणून काम करते, म्हणून त्याला असोसिएट ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता आपल्या राज्यघटनेनंच दिलेली आहे. टिल हिंदी इज बीइंग एक्सेप्टेड ॲज अ नॅशनल ऑफिशियल नॅशनल लँग्वेज. मग याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, पिजिन हा एक प्रकार आहे. पिजिन म्हणजे काय होतं, ज्यावेळी दोन भाषिक समूह एकत्र येतात, ज्यांना एकमेकांची भाषा अजिबात माहिती नसते, आणि मग व्यवहार करण्यासाठी त्याला ट्रेड लँग्वेज, व्यापार भाषा पण म्हटली जाते. आणि मग इथे कोड स्विचिंग खूप होतं, बॉरोईंग खूप होतं. दोन्ही भाषेतील शब्द एकमेकांच्या मध्ये वापरले जातात, आणि कालांतरानं हे एकमेकातील शब्द इतके एकत्र येतात की मग तो क्रिऑल बनतो. ज्यावेळी पिजिनला मातृभाषा म्हणून वापरणारा समाज पुढे येतो, त्यावेळी ती क्रिऑल बनते. असे बऱ्याचशा संकल्पना मला तुम्हाला सांगायला आवडलं असतं, परंतु आता आपण खूप वेळ झालं बोलतोय, जवळजवळ नाही म्हटलं तरी 1-1.5 तास तुम्ही ऐकत आहात. याचा पण विचार करायला हवं. भाषा एखादी प्रमाण भाषा कधी बनते, तर त्यासाठी पण काय होतं माहितीये का, प्रमाण भाषा बनण्यासाठी पण निवड असेल, त्याचं कोडिफिकेशन असेल, इलेबोरेशन ऑफ फंक्शन असेल, आणि मग त्याची स्वीकृती, ते सर्वांनी स्वीकारायला पाहिजे, त्यावेळी ती प्रमाण बनते. उगीच कोणतीही भाषा, बोली प्रकार तो प्रमाण बनत नाही. त्याला वेगवेगळे टप्पे आहेत. हे टप्पे पण आपल्याला चर्चा करायला काय हरकत नव्हती. ठीक आहे, आपण इतका वेळ मला आपण सहन केलात. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या बोलू शकता. येस, आपणाला खूप खूप धन्यवाद. आय थँक यू व्हेरी मच फॉर बेअरिंग मी पेशंटली. थँक यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू सर, तुम्ही माझी पूर्ण केस स्टडीची हेल्प केली, कारण माझी ही केस स्टडी आहे MF ची, भाषेचा आविष्कार म्हणून. आपण सरांनी पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर केला. खरंच थँक्यू. खूप मस्त वाटलं, एकदम आणखी काही शंका आहे का तुम्हाला? मी माझ्या नाही, परीने काही तुम्हाला शंका सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही. कोणाला काय जी शंका असतील शंका तर होती ना बोली भाषेची, त्याचाच प्रॉब्लेम होता, पण तो तुम्ही सॉल्व्ह केला. आणि तो माझा आता प्रोजेक्ट आहे MF फर्स्ट इयरला, मराठी सब्जेक्ट आहे. आणि भाषेचा आविष्कार हा मला सेमिनार दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये केस स्टडी ही कोल्हापूरची बोली भाषा याच्यावर केस स्टडी करायला सांगितलेले. छान छान छान. त्यामुळे माझे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले. थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला छान प्रकल्प मिळालाय. यामुळे एक गोष्ट अशी होणार आहे की तुमचं भाषेविषयीची जी काही उत्सुकता असेल